तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळतोय। नवनवीन कृषी उत्पादनं, अवजारं, वेगवेगळ्या जातीचे पशुपक्षी लोकांना पाहता येत असल्यानं हे प्रदर्शन लक्षवेधी ठरतंय। विविध कंपन्यांच्या स्टॉलवरील वस्तू तसंच महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या खरेदीसाठी नागरिक अक्षरशः तुटून पडत आहेत। आज प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत तब्बल 9.5 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। सतेज कृषी प्रदर्शनाला लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। 31 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात नवनवीन कृषी उत्पादने, अवजारे, वेगवेगळ्या जातीचे पशुपक्षी लोकांना पाहता येत आहेत। त्यामुळे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची उच्चांकी गर्दी होत आहे। शनिवार आणि रविवार अशी 2 दिवस सुट्टी असल्यामुळे प्रदर्शन स्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती। विविध कंपन्यांचे स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत। तसंच वेगवेगळ्या जातीची अनेक जनावरे, पक्षी पाहण्याची संधी लोकांना मिळत आहे। गडिंग्लजमधील सतीश दळवी यांचा राणा आणि भोल्या हे जाफराबादी आणि मुऱ्हा जातीचे 1280 आणि 900 किलो वजनाचे रेडेही या कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरत आहेत। भव्य शरीरयष्टी असणारे हे बलाढ्य रेडे पाहण्यासाठी शेतकरी या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत। राणा हा रेडा केवळ 4 वर्षांचा असून त्याचं वजन तब्बल 1280 किलो आहे। त्याला एका वेळी 6 ते 7 किलो पशुखाद्य लागते। तर जाफराबादी जातीचा भोल्या रेडा हा केवळ 5.5 वर्षांचा असून त्याचे वजन 900 किलो आहे। हे दोन्ही रेडे कृषी प्रदर्शनात पाहण्यासाठी असून त्यांची देखभाल करणारे अमित दळवी यांनी राणा आणि भोल्याची एस न्यूजशी बोलताना माहिती दिली। हा सध्याचा रेडा बघितला तर जाफराबादी जातीचा आहे आणि आमचे मित्र रिटायर मेजर आहेत काशीनाथ घोगरी, निंगनूर तालुका गडिंग्लज येथून त्यांनी स्वतः तयार केलेला आहे आणि हा इथं मुर्रा जातीचा रेडा आहे। हा माझा स्वतःचा घरी तयार केलेला रेडा आहे। तरी ह्याचं अंदाजे वजन जवळपास आता 1280 किलो आहे आणि जाफराबादी रेड्याचं वजन अंदाजे आता 900 किलो पर्यंत आहे। तर हे दोन्ही रेडे आम्ही आमच्या घरगुती यूजसाठी म्हणजे आमचे स्वतःचे गोटे आहेत, स्वतःच्या गोट्याच्या यूजसाठीच आम्ही वापरतोय सध्या। सतेज कृषी प्रदर्शनात विविध जातीच्या गायी, म्हैशी, रेडे, देशी विदेशी बनावटीची अवजारे, बियाणे, खते, कीटकनाशके, देशी परदेशी पक्षी, कडकनाथ कोंबडी, पंढरपुरी म्हैशी, गंधारी गाय, शेळ्या आदी या कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरत आहेत। पंजाबी बीटल जातीचा 105 किलोचा बोकड देखील कृषी प्रदर्शनाचं आकर्षण ठरत आहे। रणजित मस्कर यांचा हा बोकड असून शेळी पालन करून वर्षाकाठी ते 3.5 ते 4 लाखांचं उत्पन्न मिळवत आहेत। अशा या आकर्षण ठरणाऱ्या 105 किलोच्या पंजाबी बीटल बोकडबद्दलही रणजित मस्कर यांनी माहिती दिली। इथं मी आता पंजाबी बीटल जातीचा नर 105 किलो वजनाचा घेऊन आलेलो आहे। इथं कृषी प्रदर्शनासाठी लोकांना पाहण्यासाठी वगैरे घेऊन आलोय आणि आमच्याकडे शुद्ध पैदाशी पंजाबी बीटल जातीचे नर आमच्यासाठी विक्रीला वगैरे आहेत आमच्याकडे। याचा खुराक म्हणलं तर हिरव्या चाऱ्यामध्ये 3 ते 4 किलो हिरवा चारा लागतो। वाळलेल्या चाऱ्यामध्ये तूर बुसकट, हरभरा बुसकट 1 किलो लागतो आणि खुराक 300 ग्रॅम लागतो। सकाळी 150 ग्रॅम, संध्याकाळी 150 ग्रॅम। या प्रदर्शनात देशातील आघाडीच्या आणि विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी केंद्रित संस्था सहभागी झाल्या आहेत। संकरित म्हशी तसेच कुक्कुटपालन, वैशिष्ट्यपूर्ण चीनी कोंबड्या, हलगीच्या तालावर नाचणारा बैल याचेही पशु विभागात आकर्षण ठरत आहे। कडकनाथ कोंबड्या तसंच सुमारे 25,000 रुपये किमतीचा झुंजीचा कोंबडा तसंच संकरित जातीच्या बटेर कोंबड्या देखील प्रदर्शनात पाहायला गर्दी होत आहे। याचे पालन कशा प्रकारे केले जाते तसंच कडकनाथ जातीच्या कोंबड्यांची अंडी, त्यांचे मांस कशा प्रकारे मानवी शरीरासाठी गुणकारी आहेत याबद्दलही प्रदर्शनात सहभागी हैदर अली समाधान यांनी माहिती दिली। आणि तसंच बघितलं गेलं तर कडकनाथ जात जी आहे ही मध्य प्रदेशमधली झांबुआ शहरातली ही एक जात आहे जे म्हणजे दुर्मिळ जात होती। त्यामध्ये आता बघितलं गेलं तर सगळीकडे आपल्याला कडकनाथ दिसतं आणि आयुर्वेदिक, प्युअर आयुर्वेदिक जो म्हणतो आपण ते प्युअर आयुर्वेदिक कडकनाथ हे आहे। त्याचा अंड्याचा पण उपयोग आहे आणि मांसाचा पण उपयोग आहे। गेल्या 3 दिवसात सुमारे 9.5 कोटी रुपयांची उलाढाल या कृषी प्रदर्शनात झाली असून जवळजवळ 5.5 लाख लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली आहे।
प्रदर्शन पाहायला येणाऱ्या लोकांनी सतेज कृषी प्रदर्शन लय भारी असल्याचं सांगत एकाच ठिकाणी एकाच छताखाली शेतकऱ्याला लागणारी अवजारे, बी बियाणे, त्याचबरोबर शेतीविषयक व्याख्यानांच्या माध्यमातून मिळणारी माहिती यामुळे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचं सांगितलं। प्रदर्शन पाहायला खरोखर चांगलं आहे, अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन भरवलेलं आहे। कारण सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत, सर्व प्रकारचे सेंद्रिय उत्पादनं सुद्धा ठेवलेली आहेत। ते अगदी खरोखर सर्वांनी मिळून सर्वांनी ही बघण्यासारखं अत्यंत उपयोग आहे, शेतकऱ्यांच्यासाठी तरी अत्यंत उपयोगाचं आहे। जे प्रदर्शन भरलेलं आहे कृषी प्रदर्शन, त्या कृषी प्रदर्शनमध्ये आपल्या शेतकऱ्याला लागणारे सर्व साहित्य, सर्व अवजारे, शेती मशागतीसाठी लागणारं जे पशुपक्षी, ज्या शेतीसाठी लागणाऱ्या नांगरा, ट्रॅक्टरसाठी जे अवजारे मिळणारे इथं एक प्रदर्शन भरवलं, त्यामध्ये आपल्याला सर्व ते उपयोगी आहे आणि त्या प्रदर्शनामध्ये सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे इथं माहिती उपलब्ध झालेली आहे। आणि शेतीविषयी जी काय माहिती आहे तीच आहे इथे। तसे वेगवेगळे जनावरे सुद्धा आहेत, शेतीला लागणारे बी बियाणे, खते यांचा कसा वापर करावा, हे कसे वापरावे याविषयी अतिशय सुंदर इथं प्रदर्शन सगळं मांडलेलं आहे आणि दरवर्षी हा उपक्रम राबवावा हीच साहेबांना विनंती। दरम्यान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचावे यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून दरवर्षी सतेज कृषी प्रदर्शन भरवले जात आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे हे कृषी प्रदर्शन असून लोकांची प्रदर्शन पाहण्यासाठी गेले 3 दिवसांपासून उच्चांकी गर्दी होत आहे। प्रदर्शनाचं नेटकं नियोजन, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद अशा वातावरणात 31 डिसेंबर पर्यंत हे भव्य कृषी प्रदर्शन सुरू राहणार आहे।